असं आहे, आता ते त्या पक्षामध्ये होते त्यामुळे त्यांना त्या पक्षातलं जास्त माहिती आहे. ते शेवटी काही ना काही नाराजी असेल म्हणूनच आमच्याकडे आले की नाही. त्यामुळे ती जी त्यांची भावना आहे ती अनेक लोकांची भावना आहे. एक सांगतो, त्यांच्या युतीमध्ये सर्वात जास्त नुकसान हे राज ठाकरेंचं होणार. रवींद्र चव्हाण यांची सर जे बिनविरोध जे निवडून आलेले आहेत, असं आहे की रवींद्र चव्हाणांनी त्या विधानावर स्पष्टीकरणही दिलेलं आहे, दिलगिरी व्यक्त केलेली आहे. त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं आहे की मी फक्त रेकॉर्डबद्दल बोलत होतो की नवीन रेकॉर्ड तयार करा, बाकी विलासरावांच्या बद्दल या महाराष्ट्रात पक्षविरहित सर्वांना आदर आहे. असं आहे, आता ते त्या पक्षामध्ये होते त्यामुळे त्यांना त्या पक्षातलं जास्त माहिती आहे. ते शेवटी काही ना काही नाराजी असेल म्हणूनच आमच्याकडे आले की नाही. त्यामुळे ती जी त्यांची भावना आहे ती अनेक लोकांची भावना आहे. एक सांगतो, त्यांच्या युतीमध्ये सर्वात जास्त नुकसान हे राज ठाकरेंचं होणार. रवींद्र चव्हाण यांची सर जे बिनविरोध जे निवडून आलेले आहेत, असं आहे की रवींद्र चव्हाणांनी त्या विधानावर स्पष्टीकरणही दिलेलं आहे, दिलगिरी व्यक्त केलेली आहे. त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं आहे की मी फक्त रेकॉर्डबद्दल बोलत होतो की नवीन रेकॉर्ड तयार करा, बाकी विलासरावांच्या बद्दल या महाराष्ट्रात पक्षविरहित सर्वांना आदर आहे.